आले काय रे? अमाय सगळेच आले ना. राधा, शोभा, माय बाई, चानकच. आजी आजी आजी. हो हो बापा बापा, पाय पडशीन पडशीन बापा. केवढी खुशी माय. आजी आता तू घरी चाल आमच्या सोबत. लय दिवस राहिली मला तुझ्याशिवाय गमत बी नाही होतो. आता तू घरी चाल आमच्या सोबत. हो हो हो, आता येईन ना मी, घरीच येईन मी आता तुमच्या संग. अचानकच आले ना असे, सांगितला नाही काही नाही. त्या दिवशी शांतुल्या शनिवारी येतो म्हणत होता ना, मग शनिवारी नाही आला. मी लय वाट पाहिली मी, नाही येता दिसला. मग शांतीला म्हणतो नेऊन देव, ते म्हणते राही ना वाई तुले काय खाई आली. आणि अचानकच आले आणि सगळे झाले. शोभा मग तुम्ही बी आले हो. तू येऊन जाता शांतुल्या एकटा नेवाले मध्ये, हे सगळे जेवायची काय गरज होती. शांतुल्या म्हणे चला बाबा म्हणे तुम्ही बी सगळे चाललो जाऊ म्हणे, भेटा कोटा होऊन जाते म्हणे, म्हणून आलो बा. हो ते तर आहे म्हणा, भेटा कुठं होऊन जाते. हो आता शांती तर हे दवाखान्यात गेली बा, आराध्याला घेऊन गेले. तिथं बेंडेज काढाले काय. पाणी चागी दिला गौरीनं. चागी गौरी. आई काहीच नको बोला तुम्ही. दिला बा चहा दिला आणि बसली आहे घरात अंदर. तेव्हापासून बाहेर बी नाही आली, दिसली बी नाही. चहा देऊन दिला, पाजून दिला आणि झालं. नाश्ता गिस्ता नाही बनवला काय गौरीनं? ते नाही घरी तर शांत राहिली असती तर बनवलं असतं तिनं. ठीक आहे ना कुसुम, नाही बोलणार. पोरगी पारगी आहे, एवढं समजत नाही पोरी बारीले. हो पोरगी बारगीच आहे ते अजूनही. एका लेकराची माय झाली तरी पोरगी बारगीच आहे. पोरगी लग्नाला येईन तरी ही पोरगी बारगीच राहीन. एवढंही नाही समजत. पाहुणे आपले होय काय पराये होय काय. आपल्या घरी आले तर हे राहतेच आले असतील ना. चहा नाश्ता पाणी तक नाही दिलं आई. हात पाय धुवाले पाणी नाही दिलं. पेवाले तक पाणी नाही दिलं तिनं. आम्ही घरात कुठं होती, वरत होती वाटते. वरत कपडे वाळू टाकायला गेलती काय. हा आता आम्ही आवाज दिलं कोणीच नव्हतं. आता आम्ही येऊन गेलो घरामध्ये, मागून आली मग. अरे अरे आले का मामा बापा. एकदम डायरेक्ट मामा बसा ना चहा मांडतो. बसा ना चहा मांडतो बापा. हे कोणती रीत होय आई सुनबाईची. आता काय बोलू बाई मी. आता येईन ना शांता, येईनच आता शांता आली म्हणजे बनवूनच ते. आई मग उद्या चाल, आता उद्या सकाळी 10 वाजता निघून जाऊ. हो बेस निघून जाऊ, 10 वाजता निघून जाऊ. ठीक आहे. दादा खाली बस ना बाई. तुले खाता नाही पण येत बरोबर तर खाली बस ना. खाली का नाही चांगलं खाता येईल. गौरी तुम्हाला बोलणं नाही समजत अजूनही. कोणासंग कसं बोला लागते ते. काऊन मामी काही चुकीचं बोलली का मी? ते राधा जरी लहान आहे तरी तुमची ननद लागते गौरी. ते राधा तुमची ननद लागते. आता ननंदी संग कसं बोला लागते. तू ये असं बोला लागते का आव जावं बोला लागते. तेवढंही नाही समजत का गौरी तुम्हाला? मामी आता ते लहान आहे म्हणून म्हटलं काय आता तुम्ही आम्ही बोलाव म्हटलं. लहानच आहे ना ते मानंदी सारखी मा बहिणी सारखी नाही, ते मा पोरी सारखी आहे म्हणून बोलले बा. खाली बस खाली खाय असं तसं नाही गौरी, असं नाही. तुम्ही असं समजूच नका. लहान असो का मोठी असो ते एक दिवसाचं लेकरू काऊन नाही. नातं ते नातं तेच लागते. नातं काही बदलत नाही. तर म्हणून तुम्ही तिले आवाजावा करून बोला. समजलं बाबा? शांतुल्या शोभा अरे आले काय? बस बाई राधा, खाली बसून खाय. कधी आले? चांगलं नाही येऊन राहिले म्हणून. नाही तर मी घरी राहिली असती, गोल्याला गौरीला पाठवली असती तिचं बेंडेज काढाले. माहीत राहिलं असतं तुम्ही येऊन राहिले म्हणून. शांतुल्या फोन तर करता रे. फोन करून सांगून तर देता बाई आम्ही येऊन राहिलो म्हणून. काय आता बाई सांगाव, येऊन राहिलो तर येऊन राहिलो, त्याच्यात सांगायचं काय. आई लेनेवाले आलो. हो ठीक आहे आई लेनेवाले आले पण सांगून तर देवाचं होतं. मग मी घरी राहिली असती. समजलं मग शांताबाई. काय शोभा काय समजलं? हेच का सुनबाईले अजून अटक नाही आला म्हटलं. घरी पाहुणे येत घेत नाही का? घरी कोणीच नाही येत जात काय? लग्न झालं तेव्हापासून आई अजून कोणी ना कोणी तर येतच राहत असन. तरी आपल्या सुनबाईले एवढं समजत नाही का? पाहुणे आल्यावर पाय धुवाले पाणी द्यावं लागते, मग पेवाले पाणी द्यावं लागते, मग नाश्ता बनवा लागते, मग चहा द्यावा लागते. काऊन नाही समजत? सारं समजते तिले. हुशार आहे मैसून. काय 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 नाही दिलं तिनं? काय बोलून काय राहिली होती मी येवाच्या पहिले? काहीतरी चालू होतं ना. चालू होतं म्हणजे बोलत होती मी ताईले गौरीले. महापुरीले येव बसव खायव तू जायव अशा बोलून राहिल्या गौरी. म्हणून मी ताईले सांगून राहिली का ते तुमची ननद लागते, तिच्या संग तुम्ही आव जावं बोला. म्हणते लहान आहे म्हणते ते अशा म्हणते गौरी. तर एवढ्याशा गोष्टीनं काय झालं एवढं? तर लहान आहे ते म्हणून तिला आराध्यासारखी लागते ते. आता गावातल्या पोरी बारी बी आहेत ना एवढ्याले, राधा एवढ्याले, तर म्हणून तिले तसं वाटलं का बोला असंच बोलावं बा. म्हणून नसन बोलली ते आवाजावं. तर काय आवाजावच बोलले पाहिजे का? मनात प्रेम आहे तेच तर लय आहे. आवाजावं केल्यानंच काय प्रेम येते काय?
एक नातं राहते टिकून शांताबाई, नातं राहते टिकून, नात्याला मान्यता राहते, नात्याला मान सन्मान राहते, नातं एकटं नाही राहत लटकून. असं होय माय बाई, एवढं तत्वज्ञान मला नाही येत बापा. आता तू राह आता 8 दिवस, मला तत्वज्ञानच्या गोष्टी सांगजो. काय शांताबाई तुम्ही बी मजाकवर नेता. आलो आम्ही तर पाय धुवाले पाणी नाही दिलं म्हणतो, एवढंही नाही शिकवलं का सुनीले. आणि घंटा भऱ्यानं नाश्ता आणला, घंटा भऱ्यानं पहिले चहा देऊन दिला आणि मग घंटा भऱ्यानं नाश्ता आणला. हे असं कसं? चला आम्ही होय म्हणून दुसरे कोणते 5 स्टार असे हाय फाय पाहुणे आले म्हणजे काय म्हणतील. आता तुझे पाय धुवाले पाहिजे होते का? चल धुवून देतो, घासू घासू पाय, खापरीनं घासतो तुझे पाय. चल. काय शांताबाई, अशी मजाकवर नेतो गोष्टी म्हणून तर वाया गेलं, पोरगही वाया गेलं, सुनही वाया चालली. आता काही धडाचं नाही जाग्यावर, काही अक्कल नाही. तो सुनीले पोराले तर हाय नाहीच आहे, पण अक्कल नाही तुमच्या सुनीले. शांताबाई तुमच्या सुनीले पोराले बिलकुल बी अक्कल नाही. कोणासंग कसं बोला लागते, कसं वागा लागते काही नाही समजत. चुप राह शोभा, बिलकुल जास्त बोलू नको आता. महा घरी येऊन माप सुनी पोराची अक्कल काढून राहिली तू. तुले किती अक्कल आहे वो शोभा? किती अक्कल आहे तुले? मा बाबा संग कशी बोलतो तू? मा बाबाले माहित आहे, आला बुडा गेला बुडा. तवा कुठं जाते तू अक्कल? शेण खावायला जाते का तवा तू अक्कल? हा, मा सुनी पोराची अक्कल काढून राहिली तू मा घरी येऊन ना. जास्त बोलू नको म्हटलं शांताबाई, आताच सांगून देतो. माई अक्कल काढायची गरज नाही, लय अक्कल आहे मला. तवा कुठं घर चालून राहिली, त्या माय बापाले पोसून राहिली मी. मारा मारा मले, मारा मारा मले, मारा. खरं बोलली त्याच्यासाठी मारा मले. ते माई मोठी बहीण होय, तू न तिले जवाबच काऊन दिला? चुपचाप ऐकता नाही आला तुले? मा माय बापाले तू पोचतं काय? तू पोचतं मा माय बापाले? धन धान्य तुझ्या बापाच्या घरून आणतं का तू? आणि मा माय बापाले खाऊ घालतं काय? ए शांतुल्या, राहू दे रे, राहू दे रे शांतुल्या. मी नाही राहत. शोभा पाय, घराच्या बाहेर पाऊल टाकली तर काय कराल तुम्ही? काय कराल? काय कराल? कराल काय तुम्ही? जातो मी आत्ताच्या आता, जातो मी. काय कराल तुम्ही? हातपाय तोडन माय मला मा माय बापाच्या घरी हाकलून द्या, हाकलून द्या. जातो मी आता. तुम्ही राहा तुमच्या बहिणीच्या घरी, मी चालली. जा उठ चल. शोभा शोभा ऐका ती काय पटकन तिच्या मागं मागं हे गेली. फट 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 राधाले घेऊन गेली, घोसत घोसत घेऊन गेली बिचार. तिच्याकडून चालणंही नाही होत तरी. जाय बरं, आण तिले, म्हणून आण तिले, पटवून आण तिले, आण बरं. बाई आता मी तिले घरी नाही आणत. आता मी तिले तिकडून तिकडे नेतो आपल्या घरी. घाटला तिले घेऊन जातो आता तिले. तिले राधाले उद्या तू आई बाबाले तू पाठवून दे उद्या. दोघाले गाडीत बसून देजो आणि पाठवून देजो. ते तो बापा पाहुणचार नाही ना काही नाही, असे चालले काय रे बापा रागानं. अन्न तिले समजावून, अन्न तिले समजावून, तिले अन्न नाही समजन बाई. ते एक नागिन आहे, ते नागिन आहे, ते पिसाळलेली नागिन वय. ते नाही समजत. तिले किती समजावून ते नाही समजन. ते आखरी जाई नसते तर आणि घरी बी आनंद दिले तर ते तमाशेच करन ना. स्वतः राहीन चांगली ना कोणाला राहू देईन चांगली. तर बाई असं करतो मी, तिकडून तिकडे घेऊन जातो तिले. तू आई बाबाले पाठवून दे. असं बरं. बॅग मग? बॅग राहू दे, बॅग राहू दे. आई बाबा एकच बॅग आहे, पाठवून देतो बाबा सोबत. बरं जाय बाप्पा मग. पाय रे ते बापा किती दिवसाच्या बाद आला रे तू. रक्षाबंधनले नाही आला, 2 वर्ष झाले असन. मागच्या रक्षाबंधनले आला होता तू. आता आला तर चांगला. पाहुणचार नाही, आवगाव नाही ना काही नाही. उठ बापा, मीच जास्त बोलायला नाही पाहिजे होतं तर बापा. बाई तुही गलती नाही, तुही गलती नाही. ते शोभा आली तेव्हापासूनच तिनं किरकिर लावली होती. असं नाही, तसं नाही, तसं नाही, असं नाही. शेवटी ते भांडण करणारच होती. तुही गलती नाही. तू तर खरंच बोलली, पहिले तेच बोलली. तू तर काही बोलली नाही. तू गलती नाही शांबाई, तू गलती नाही. जातो मी आता. पाय आई बाबाले. हो जाय बापा मग जाय. काय माय मा भाऊ आला तसाच केला बापा. चहा नाही, नाश्ता नाही, पाहुणचार नाही ना काही नाही. चांगलं बोलला नाही, चांगलं बोलायला भेटला नाही. माय तसाच चालला गेला बापा धावत धावत. काय बापा, मीच नाही बोलायला पाहिजे होती तिले. तिथंच ऐकायला पाहिजे होती, जावाच्या एवढं धुनकायला पाहिजे होती. उठ बापा, माय बी बोलण्यावर ताबा नाही राहायला, बोलून दिली. काय व गेले का दोघं? शांतुला गेला काय? हो ना आई, ते अशी निघाली धावत धावत. एका पावलाचे 2 पावलं करून. आणि राधा कोण चाललं नाही होय ना, तिले घासत घासत घेऊन गेली बापा. तिच्या मागं गेला शांतुले. आता नाही येत म्हणे, आता तिकडून तिकडे तिले घरी घेऊन जातो म्हणे. पाय हाय कनी वाचरड बायको. स्वतः तर राहिली नाही, पण त्यालाही नाही राहू दिलं. माहीच गलती झाली ना व आई. मी नाही बोलायला पाहिजे होतं तिले. तू कायची गलती झाली? थेच तर केवढं बोलू लागली. अक्कल न गिक्कल. मग तू बोलली तर काय झालं? तू नको नाराज हो. तू गलतीने जाऊ दे. त्याला गेले तर येईनच तो, अजून कधीतरी येईनच तो. पण आई 2 वर्षाच्या बाद आला होता व शांतुल्या.
चांगलं खाल्लं पेललं नाही, काही नाही, तसाच गेला. जाऊ दे, तू येऊन जातो तिथं खाऊ पिऊ घालून देतो त्याला. खरंच पण आई, बोलण्यावर ताबा ठेवा लागते. बोलण्यावर ताबा नाही नसला ना असेच नाते बिघडते. म्हणून आपली हे जीभ आहे ना, हे जीभ टंग टंग जास्त नाही होऊ देवा, अशी शांत ठेवा, अशी दातात दाबून. ते खुली ठेवली म्हणजे लयच उडते. हो चल. काय आले तुम्ही, जा धसा ना बहिणीच्या. लोक नाही दिसून राहिले का तुले? गावातले लोक आहे इथं, तिकडे लोक आहे, माणसं आहे, आणि अशी बेकार बुकार बोलून राहिली. तर काही लाज शरम नाही या बायकोले बिन. आता एक छप्पड मारलो तुले, आता असं बेकार बुकार काही बोलली ना तू, आता पाय इथं चांगला मारत बसून तुले. बहिणीच्या घरात म्हणतो, घरात धसा ना बहिणीच्या घरात. जा, काय आले मामांग, चालली मी. पल्लीचे बाबा, हे तर त्या शांताबाईची भावजय होय, शांताबाईचा भाऊ आहे तो, भावजय होय. इथं काऊन झगडून राहिले बापा रोडवर, इथं सडकीवर येऊन. लागली का तुले पंचायत? तुले काय करणं, कोणाचाही भाऊ राहो, भावजय राहो, इथं भांडू, कुठेही भांडू. चुप राह बिलकुल. हो मी चुप, मी फक्त ऐकतो बापा. जा ना तुम्ही, जा ना. बहिणीसाठी मले मारलं ना तुम्ही सगळ्याच्या देखत, मले मारलं ना. जा आता तुम्ही तिथंच राहा, तुमचे आई बाबा बी तिथंच ठेवा आणि तुम्ही बी तिथंच राहा. मी मा पोरीला घेऊन राहतो एकटी, कमावतो ना खातो. जा, तुम्हाला तुमची बहीणच प्यारी आहे, लाडाची आहे ना. जा तुम्ही तिच्याच पाशी, जा तिच्याच घरी राहा, तिलेच काम करू लागा, तिलेच पैसा द्या आणि तिथंच खा. काही गरज नाही मामांग येवाची. चुप राय शोभा, चुप राय. बंद कर आता तोंड, इथं चोनक बंद कर. घरी गेल्यावर बोलजो आता. चुप राय आता. हो चुप राय करून असतो तुम्ही सगळं जितून घेतलं गड. तुले पहिलेच सांगितलं होतं मी, गेल्या बरोबर सांगितलं होतं मी, जसं दिसते तसं पाय चुपचाप, आणि चुपचाप राह. रातभर राहू नाही शकली तू, रातभर नाही राहिली तू, कशी बायको असून तू. आणि रातभर तुले चांगलं गमलं नाही तिथं, रातभर राहत होतो. उद्या आईले घेऊन घरी चाललो गेलो असतो. ते शांताबाईची सून कशी बी राहो, तुले काय गरज एवढी पंचायत करायची? माय बाई, पाहतो कसा बोलते. शांताबाईचा सगळा भाऊ आहे ना, पाहतो कसा बोलते. तुले काय गरज बापरे. आपलं मानलं म्हणून बोलली बापा, मायाच अंगावर आलो. हो माहित आहे शोभा, माहित आहे. लयच तू आपलं मानतं, लय आपलं मानतं, माहित आहे. आता चुप ठेव तोंड, तू जास्त बोलू नको, चुप राह बिलकुल. चुपच थाव मी. लग्न झालं तेव्हापासून तर चुपच आहे. आता लागली बोलाले तर येऊन राहिले सगळे तालीस होती. नाही तर माहित होतं ना, चुप राहत होती तर कसं होत होतं मा सांगत. बोलल्याशिवाय जमते काय? चुप राह. अहो, आज जो कनी मापाची एक तडकती भडकती न्यूज आहे मस्त. बोला, तुम्हाला ऐकायची असेल तर सांगतो, नाही तर राहू द्या बा. नाही तर नाही सांगत. नाही तुम्ही म्हणता का चुगल्या करते. चुगल्या तर करतोस तू मुन्नी, तू या आडनावच चुगलकर आहे. हे पहा, अशा बोलता मग तुम्ही. राहू दे, सांगतच नाही मी. तसंही मानवऱ्यानं मले मनाच केलं आहे बोलाले. चुपचाप पाच जाय म्हणते, फक्त ऐकत जाय पाच जाय, बोलत नको जात जो म्हणते, असं मानवरा म्हणते. तर मी आता तशीच करतो. राहू द्या, तुम्हाला नाही ऐकायचं तर मी बोलतच नाही ना. मस्त पण तडकती भडकती न्यूज आहे मापाशी. ऐकायची असन तर म्हणा बा, तर बोलतो, नाही तर राहू द्या. कोणाच्या घरची आहे व न्यूज? मी कायले सांगू कोणाच्या घरची आहे तर. तुम्हाला ऐकायचं असन तर बोला, मी बोलतो, नाही तर राहू द्या. सांग काय न्यूज आहे तर सांग व मुन्नी, सांग. मा घरचं तर नाही होय बापा काही. नाही विमला ताई, तुमच्या घरचं नाही होय. तुम्ही इथं हजर असल्यावर तुमच्या घरची न्यूज कशी सांगन ते? तुम्ही इथं नसताना ते तुमच्या घरची न्यूज सांगन, असं आहे ते. तुमच्या घरचं नाही होय. इथं आपण 4 जणी आहो ना, आपल्या घरचं होयच नाही. अय बाई, हो तसंही आहे. सांगा, ऐकायची आहे काय? सांगू काय? चल सांग, काय होय तर. अहो, काय सांगू तुम्हाला? पण न्यूज सांगून राहिली ना, काय होय तेच सांग. तुलाच नाही माहित काय सांगू म्हणतो तर आम्हाला काय. अहो गंगा, चूप राही ना बा, सांगून राहिली ना मी. सांग. मी अनकल्लीचे बाबा, आम्ही सडकीवर बस स्टॉपवर उभं होतो. तर तिथंच का नाही शांताबाईचा भाऊ आणि शांताबाईची भावजय आणि त्याची पोरगी होती. अमाय भल्ली जोरजोराने भांडे बापा तिच्या भावासंग, नवऱ्यासंग, शांताबाईच्या भावासंग. तू राय काय म्हणे बापा, काय म्हणे, काय बेकार बोले बापा. तू बहिणीच्या घरात धसून जाय म्हणे, घरात राय म्हणे. असे त्याची हात टाकू घाडी भांडे बापा भावासंग शांताबाईच्या. असं हो, आले गेले होते म्हणा, दिसले होते मले. मग भांडत काऊन गेले गड्या? म्हणून काय शांताबाई आज दिसली नाही गड्या? आज पाहुणे आले वाटते तिच्या घरी. चुप राहायचं, ते येऊन राहिले पाय आले. चुप राहायचं. काऊन व बापा, मी आली तर चुपचापच झाल्या? काही नाही शांताबाई, ये ना, तुझं स्वागत करासाठी चुपचाप झालो आम्ही. ये आज दिसली नाही आज तू. काम होतं घरी, स्वयंपाक पाणी नाश्ता जेवण, त्याच्यातच गेला आज पुरा दिवस. संध्याकाळ आणि तुझे भाऊजाई बी आले काय ना शांताबाई? हो आले होते, ते गेले. ते कोणतं काम होतं ते तर ते चालले गेले. आई बाबा रातभर
राहतो म्हणे. आई बाबाले रातभर ठेवलं, त्याले उद्या धाडन. काही भांडणं झाले का शांताबाई घरी? नाही नाही, भांडणं कायले होईन? नाही, भांडणं गिणणं काही नाही. जेवले खावल्यानं गेले, आम्ही जातो म्हणे. आई बाबाले राहू दे म्हणे, भांडणं नाही. कशी खोटी बोलते गंगा, पा कशी खोटी बोलते. मी आता सगळे ऐकलं. हं. काहून खोटी बोलतं व शांताबाई? काहून खोटी बोलतं? माहित आहे तुझ्या घरातलं बाहेर सांगत नाही तू. त्या घरातलं उघडं कसं करावं, आपलं बाहेर कसं सांगावं म्हणून तू सांगत नाही. पण आम्हाला तर सगळं माहित आहे व शांताबाई, सारं माहित आहे. त्या भावजाईनंच उघडं केलं, जग जाहीर केलं सगळं. काय जग जाहीर केलं तिनं? काय माहित झालं तुम्हाला? का तुझी भावजय शांताबाई, तुझी भावजय भांडली तुझ्या संग. तुमच्या दोघी नंदा भावजयाच्या झाले भांडणं, आणि तुझी भावजय मग रागानं निघून चालली गेली, आणि तिच्या मांग तुझ्या भाऊ बी गेला. खरं का खोटं आहे ना? हो. मग खोटी काऊन बोलतं? जे आहे ते सांग ना. कामानिमित्त त्याला काम होतं तर ते चालले गेले म्हणतो, अशी सांग ना, भांडून गेले म्हणून. तुला माहित झालं ना मुन्नी? बरं ठीक आहे, मग ठेव. अजून कोणाला सांगायचं असेल तर सगळेले सांगून दे. एक ढोलकं घे आणि सगळेले सांगून दे. शांताबाईचे भाऊ भावजय रागानं गेले, भाऊ भावजय रागानं गेले, सांगून दे सगळेले. माय काही वाईट नाही होणार, वाकडं नाही होणार. काय मी तुझं वाकडं झालं पाहिजे म्हणतो काय? वाकडं चित्तो का मी तुझ्या? नाही, तू तर कोणाचं चांगलं नाही चित्त, म्हणजे सगळ्याचं चांगलंच चित्त तू. तशी लय पुण्यवान बायको आहे तू, त्याच्यात काही प्रश्नच नाही. टोमने नको मारू शांताबाई, टोमने नको मारू फालतूचे. आता मी अन्याशी तिथं उभी होती. आम्ही चाललो होतो बाजारले, कल्लीचे बाबा ना मी. तोही भावजय सडकीवर जोरानं भांडत होती त्या भावासंग. जाय म्हणे तुझा भाव त्या बहिणीच्याच घरात धस म्हणे, जाऊन म्हणे तिथंच राय म्हणे, तिथंच कमाव पैसा देन, तिथंच खाय म्हणे. अशी जोरानं बोलत होती बापा. मी ऐकली आणि तू खोटी बोलून राहिली म्हणून तुला सांगून राहिली. हो, माई भावजय तर आहेच वाचरट तोंडी, पण त्याच्यापेक्षा तू एक कानं वाचरट आहे. काय म्हणतं मग? आणि तोंड तर तुझ्या लबडच होते. तिथं ऐकली नाही तर येऊन सांगली असं सगळ्याले. हे पाय, होय म्या नाही सांगलं, या म्हणे सांग म्हणून म्या सांगलं. जाणून बुजून यायच्या जवळ येऊन नाही सांगलं. सांगावं तुम्हीच म्हणे ना, तुम्हीच म्हणे का नाही सांग मुन्नी, म्हणून सांगले ना मी. वा व लाता खाऊ, तुला तर जेवढं मारलं तेवढं कमीच आहे. व अहो माय व पोय व बाबा, सोडू नका तिले, सोडू नका, बिलकुल पकडा तिले, सोडूच नका. आपल्यात भांडणं लावून राहिली थे. याच सांगायला येईनच म्हणलं, म्हणते मला सांग. आणि तिनंच किती इथं सांगासाठी हे केलं, आणि म्हणते आपल्यात भांडणं लावते, म्हणजे शांताबाई आपल्या संग भांडली पाहिजे. पकडा तिले पटकन, जाऊच नको द्या. काय बाबा, कोणीच मला मारून हात लावू नका कोणीच, आताच सांगतो. हे असं आहे मग, खाते हे मार आता. अशा बायका मारच खातेत. चला मग आता आजचा हा व्हिडिओ इथंच संपला. आणि व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, आणि व्हिडिओला शेअर बी करा. चला मग आता उद्या भेटू एका नवीन टॉपिक सोबत. मस्त धावू द्यावं बापा, नको धावा. किती बोला म्हणा तिले, ते नाही सुधारणार. राहू द्या, काही फायदा नाही.